मुंब्र्यात 2 लोकल ट्रेनमध्ये अडकलेले प्रवासी एकमेकांना घासून रुळावर पडले। दुर्घटनेत 4 मृत्यू तर 9 जण जखमी। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची शासकीय मदत तर जखमींचा खर्चही सरकार करणार। दोन्ही लोकलच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला। प्रवाशांच्या बॅगाही एकमेकांमध्ये अडकल्याने अपघात। रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणाचा लोहमार्ग पोलिसांकडून पंचनामा। अपघाताच्या ठिकाणी रुळावरील अंतराचे अधिकाऱ्यांकडून मोजमाप। पोलीस रेल्वे प्रशासनाकडून अंतराची अधिकृत माहिती मागवणार। लोकल फेऱ्या वाढवण्याबाबत शिंदेंची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा। तर ज्युपिटर रुग्णालयात जात मुंब्रा अपघातामधील जखमींची विचारपूस। नवीन येणाऱ्या लोकल कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार। सध्याच्या लोकललाही ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा देणार। मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। लोकलला दरवाजे लावल्यास लोक गुदमरून मरतील। रेल्वे प्रशासनाच्या स्वयंचलित दरवाजांवरून राज ठाकरेंचं विधान। रेल्वे मंत्र्यांचा सर्व फोकस फक्त एसी लोकलवरच, सुरक्षेवर नाही। मुंब्र्यातील दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंची टीका। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसणं टाळलंय। अजितदादांनी स्वतःच आसन व्यवस्था बदलली। पुण्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर। तर मुलुंडमध्ये आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमादरम्यान ठाकरे बंधू मनोमिलनाची बॅनरबाजी।